निफाड मतदारसंघातून आमदार दिलीप बनकर यांना निवडून द्या, 3000 कोटी देतो अजित पवार। राज्यात सत्तेवर आल्यापासून 1.5 वर्ष कोरोनात गेलं। त्यानंतर काही दिवसांनी आम्ही नवीन समीकरणे करत सत्तेत आलो। त्यानंतर राज्यात विकासाची घोडदौड अविरत सुरू असून निफाड तालुक्यात तब्बल 1600 कोटीचे विकास कामे झाल्याचं सांगत पुन्हा दिलीप बनकर यांना विधानसभेत पाठवा, मी याच तालुक्याला 3000 कोटी देईन असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळगाव बसवंत येथे आयोजित सभेप्रसंगी केलं। निफाड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांची सभा संपन्न झाली। यावेळी राज्य आणि देश पातळीवर सर्वच प्रमुख विषयांवर प्रकाशझोत टाकत पवार यांनी पुन्हा एकदा निवडून देण्याचं आवाहन केलं। आज लाडकी बहीण योजना, शेती पंप, वीज माफी, युवा वर्गाला अनुदान अशा महत्त्वाच्या निर्णयांची अंमलबजावणी करून आम्ही सामान्य लोकांच्या विश्वासास पात्र ठरलो असून विरोधकांच्या अपप्रचाराला बळी न पडता महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहण्याचं आवाहन त्यांनी केलं। निफाड साखर कारखान्यावर बोलताना त्यांनी तो कारखाना खाजगी कंपनीने घेतल्याने त्याची क्षमता वाढवून पुन्हा त्यावर निर्णय घेतला जाईल, कारण तो कारखाना तालुक्याच्या नावावर असल्याचा महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला। आमदार दिलीप बनकर यांनी अजित पवारांचे आभार मानत तालुक्याची विकास गंगा अविरत सुरू ठेवण्यासाठी आशीर्वाद देण्याचं आवाहन केलं। यावेळी महायुतीतील घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते। अजित पवारांच्या सभेतील प्रमुख मुद्दे: निफाड तालुक्यात 3000 कोटीची कामे देतो, नाशिक जिल्हा बँक सुरू करण्यासाठी कठोर निर्णय घेऊन शेतकऱ्यांची अर्थवाहिनी सुरू करतो, निफाड सहकारी साखर कारखाना जर हेमंत गोडसे व कटलक चालवणार असतील तर त्यांना सहकार्य करतो, अन्यथा त्यांच्याकडून तो परत घेऊन सुरू करतो, शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षात 1 रुपयाही लाईट बिल येणार नाही, शेतीला सौर ऊर्जेद्वारे दिवसा वीज पुरवठा करू, लाडकी बहीण योजना सुरूच ठेवून तिची रक्कम वाढवणार, नार पार मांजरपाडा योजनेचं पाणी अजूनही मोठ्या प्रमाणात पूर्वेकडे जातं, ते पूर्णतः नाशिकमधून पर्यायाने निफाडमधून मराठवाड्याला जाणार, तालुका कायमच दुष्काळमुक्त करणार, दुधाचं अनुदान कायमच देणार, ऊसाला 3500 रुपये टनाला भाव देण्यासाठी नवीन मशिनरीवर कारखाने सुरू करणार, कोणतेही काम असल्यास थेट केंद्राकडून मदत घेऊन प्रश्न सोडवणार असं अनेक आश्वासने देऊन अजितदादांनी उपस्थित लोकांची मने जिंकली। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, निफाड तालुका मतदारसंघ।